नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. नागराज सुमन पुढे चांगलाच ड्रामा करत असतो आणि हा ड्रामा अर्जुन, सुमन आणि सगळ्यांच्या लक्षात देखील येत असतो. तो ड्रामा करता करता तिला धमकी देखील देतो की शांत बस. त्यानंतर असं ठरवण्यात येतं की सुमनला इथंच ठेवण्यात यावं आणि रविराज आणि प्रतिमा घरी जाणार आहात. त्याच वेळेस हे नागराजचं रूप पाहून हिला तो शॉकच बसतो. अर्जुन नागराजला समजून सांगतो की 2-4 दिवस इथंच तिला इथं राहू द्या. त्यावेळेस सर्वजण होकार देतात आणि हे देखील तिचंच घर आहे असं म्हणण्यात येतं. त्यावेळेस नागराजला शॉक बसतो. नागराज विनवणी करतो की नाही, तिला घरीच येऊन जायचं. तो सर्वजण नाही बोलतात आणि नागराजची देखील समजूत हा अर्जुन घालतो. आता तिच्याशी विचारपूस केल्यानंतर आम्ही सर्व ठरवणार असं अर्जुन बोलतो. आता हे प्रिया सर्व काही ऐकून घेत असते. पूर्णाजी देखील बोलते, नागराज तुझी चुकी आम्ही एकदा माफ करतो, नाही आम्ही केव्हाच तुला पुरुषांची वाट दाखवली असते आणि शेवटची संधी समज. त्यावेळेस नागराज देखील होला हो म्हणतो आणि सगळ्यांची शपथ घेतो की मी पुन्हा असं काही करणार नाही. त्यावेळेस अर्जुन, सायली देखील शॉक होतात. आता हिचं नाटकी रूप सर्वांनाच लक्षात आलं असतं. अचानकपणे हिला त्रास होऊ लागतो आणि प्रिया देखील बोलते की आपण अश्विनला बोलूयात का. त्यावेळेस नको, तिला आरामाची गरज आहे असं म्हणून प्रतिमा तिला गेस्ट हाऊसमध्ये घेऊन जाते. आता गेस्ट हाऊसमध्ये घेऊन जाताना नागराज मुद्दाम तिला हात लावतो. त्यावेळेस ती खूपच गडबडते. खरं तर ती नागराजच्या त्रासापायी खूप कंटाळलेली असते. पूर्णाजी जे सांगते त्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की प्रतिमावर जी मारलेली मुलगी जरी असली तर पूर्णाजी कशी जीव लावते, सर्वांचं तोंड ही गोड करते. आणि इथं अर्जुन आणि सायली चर्चा करत असतात. त्याच वेळेस सायली बोलते, मी आज इथं झोपणार नाही आहे, आपलं सुमन बरोबर झोपणार आहे. त्यावेळेस अर्जुन नको जाऊ ना असं मुद्दाम बोलत असतो. इकडे सचिन या प्रश्न पडत असतो, ही का खोटं बोलते, ही सत्य का सांगत नाही, मी हिची मदत करू शकतो पण तिला काही कळत नाही आहे. इकडे खूप गडबडून सुमन काकू उठते कारण तिला सगळा प्रसंग आठवत असतो आणि ही काही बोलू नये म्हणून हा प्रियाला कॉल लावतो. नागराज प्रियाला ज्यावेळेस कॉल लावतो त्यावेळेस ती बाहेरून बोलत असते आणि इकडे खूपच ती गडबडून उठल्यानंतर शॉक ते लागतो. मी काही विसरू शकत नाही, डोळे झाकले तरी मला तेच घटना आठवत आहे. इकडे नागराज प्रियाशी बोलत असतो आणि सायली पाणी संपलं म्हणून पाणी आणायला तिकडून येत असते. त्यावेळेस ती दारामध्ये तिला धडकते. तिचा मोबाईल खाली पडतो. ती मोबाईल उचलते तर अक्षरशः नागराज बोलत असतात. तिला डाऊट येतो की नक्की हे दोघांचं काहीतरी घोडबंगाल आहे, दोघांचं सूतक काहीतरी जमलेलं आहे. त्याच वेळेस एवढं रात्री तुम्ही का कॉल करत हे देखील त्यांना विचारते. ती बस झालं असं म्हणते आणि प्रिया तिच्या हातातून मोबाईल हिसकून घेते. नागराज काका मी उद्या बोलते असं बोलते. आता सर्वजण सुमन विषयी चौकशी करत असतात डायनिंग टेबलवर. आता पुढच्या एपिसोडमध्ये काय घडणार आहेत हे तुम्ही बघणार आहात की रविराज आणि प्रतिमाला देखील हा सांगायला येतो पण त्याच्या वेळेस नागराज तिथं आडवा येतो. व्हिडिओ